हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये जो 26 डिसेंबर 2022 रोजी झालेला जो स्टेनोग्राफरचा पेपर आहे, या स्टेनोग्राफरच्या पेपरचे आपण ह्या इंग्लिश या विषयाचे जेवढे पण प्रश्न आहेत, तर या प्रश्नांचा आपण सविस्तर या पेपरचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, हा जो पेपर आहे, तर हा पेपर TCSने घेतलेला आहे. परंतु हा जो पेपर आहे, जरी TCSने ऑनलाईन पेपर घेतला असला तरी देखील हा जो पेपर आहे, तर हा पेपर MPSCनेच जो आहे, तर हा पेपर MPSCने सेट केला आहे. जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला तर तुमच्या लक्षात व्यवस्थित येईल की हा जो पॅटर्न आहे, तर हा पॅटर्न काय केला आहे, MPSCचाच पॅटर्न आहे. तर मग या पेपरमध्ये बरेच म्हणजे याच्यामध्ये जे आहे, तर 50 मार्काला 50 क्वेश्चन्स इंग्लिशचे होते. त्याच्यामुळे यामध्ये ग्रामरचे सुद्धा खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत, खूप सारे प्रश्न विचारले आहेत. तसेच याच्यावरती वोकॅब्युलरीचे पण प्रश्न विचारले आहेत. तर चला तर मग आपण या स्टेनोग्राफरचा 2022 म्हणजे 26 डिसेंबर 2022चा जो पेपर आहे, या पेपरचा आपण सविस्तर ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. पहिला जो प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. तर यामध्ये प्रश्न विचारला आहे, काय प्रश्न विचारला बघा, चूज द वर्ड्स हॅव्हिंग मिनिंग सिमिलर टू दॅट ऑफ इम्प्रॉम्प्टो. तर आता लक्ष द्या, सिमिलर मिनिंग विचारला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द विचारला आहे. आता हा इम्प्रॉम्प्टो हा जो शब्द आहे, तर इम्प्रॉम्प्टो हा शब्द मित्रांनो MPSCने या अगोदर सुद्धा विचारला आहे. इम्प्रॉम्प्टो पण विचारला आहे आणि एक्सटेम्पो पण विचारला आहे. इम्प्रॉम्प्टो म्हणजेच काय, एखादं कुठलीही गोष्ट विदाउट प्रिपरेशन, म्हणजे कसल्याही प्रकारची प्रिपरेशन न करता केलेलं जे असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्रॉम्प्टो किंवा एक्सटेम्पो म्हणजेच काय, विदाउट एनी प्रिपरेशन, त्याला आपण म्हणतोय इम्प्रॉम्प्टो. तर याच्यामध्ये लक्ष द्या, आता हा इम्प्रॉम्प्टो जो आहे, तर इम्प्रॉम्प्टोचा आपल्याला सिमिलर मिनिंग तर हा शब्द आहेच. त्याच्यानंतर इम्प्रॉम्प्टोचा दुसरा ऑफ हँड पण आहे आणि त्याच्यानंतर काय आहे, अनप्रिमेडिटेटेड हा पण शब्द जो आहे, तर हा पण शब्द काय आहे, याच्यामध्ये याचा सिमिलर मिनिंग आहे. याचा अर्थ असा होतोय की याचे ABC हे तीनही काय आहे, त्याचे सिमिलर मिनिंगचे शब्द आहेत. म्हणून याचं उत्तर आपलं 4 नंबरचं ऑप्शन जे आहे, तर 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे, मोस्टली क्लोज म्हणजे मोस्ट क्लोजली अपोजिट, म्हणजे आपल्याला इथं प्रश्न काय विचारलाय, अपोजिट विचारलेला आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या, डिप्लेट आहे, हा शब्द काय आहे, DEPLETE आहे, डिप्लेट. आता डिप्लेट हा जो शब्द आहे, तर डिप्लेटचा अर्थ काय होतोय, कमी करणे होतोय. याचा अर्थ काय होतोय, कमी करणे या अर्थाने आपण वापरतोय. मग डिमिनिश म्हणजे पण काय होतंय, कमी करण्याचं आहे. त्याच्यानंतर रिप्लेनिश हा जो शब्द आहे, तर याचा अर्थ होतोय भरून काढणे एखादी गोष्ट किंवा पुन्हा भरून काढणे या अर्थाने आपण वापरतोय, पुन्हा भरून काढणे या अर्थाने. आणि त्याच्यानंतर स्टुपेंडस. आता स्टुपेंडस आपल्याला स्टुपेंडस जो आहे, तर हा शब्द वापरला जातोय, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे विस्मयजनक, तर या ठिकाणी आपण या अर्थाने वापरतोय. आणि त्याच्यानंतर पुढं एक चौथं ऑप्शन आहे, तर ते ऑप्शन बघू आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचू. रबिश. आता रबिश म्हणतो आपण, रबिश म्हणजेच या ठिकाणी काय, वायफळ बडबड, रबिश या अर्थाने आपण वापरतोय. वायफळ बडबड किंवा मूर्खपणाचं टॉक, तर त्याला आपण म्हणतोय अर्थशून्य बोलणं पण आपण म्हणतोय रबिश टॉक. तर यामुळं काय होईल मग डिअर फ्रेंड्स, या प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर उत्तर आता हे सगळ्यांचंच काय, डिप्लेटचंच या ठिकाणी काय आहे, मग डिमिनिश हा सिनोनिम होतोय. मग क्लोजली अपोजिट, मग याच्यामध्ये कुठला अपोजिट शब्द आहे, तर तो आहे रिप्लेनिश, हा त्याचा अपोजिट वर्ड होतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न, तिसरा क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा, तर ॲक्वेस्ट, तर हा जो शब्द आहे, तर ॲक्वेस्ट, तर याचा अर्थ आपल्याला याच्यामध्ये काय केला, इथं पण अपोजिट वर्ड विचारलाय. काय विचार आपल्याला याच्यामध्ये पण अपोजिट वर्ड विचारला आहे. तर आता अपोजिट वर्ड्स लक्ष द्या याच्यामध्ये. मग आपण जर मिनिंग जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी, तर याचा जो मिनिंग आहे तो बघ, तर ॲक्वेस्ट याचा अर्थ काय होतोय, मान्य करणे, आपण त्याला काय म्हणतोय, मान्य करणे. मग बघा, रेजिस्टेड, मग रेजिस्टन्स म्हणतो आपण, रेजिस्ट म्हणजेच काय असते, रेजिस्टन्स पॉवर म्हणतो आपण, प्रतिकारशक्ती. मग रेजिस्टेड म्हणजेच काय, विरोध करणे. रेजिस्टेड म्हणजेच काय म्हणतो आपण, त्याला विरोध करणे. त्याच्यानंतर कॉन्फ्रंट,
आता कॉन्फ्रंट हा जो शब्द आहे तर वी शुड कॉन्फ्रंट आवर फिअर, म्हणजे आपण म्हणतो ना आपली जी भीती आहे त्याच्यावरती मात केली पाहिजे, त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. तर या अर्थाने कॉन्फ्रंट हा शब्द तर याच्यामध्ये होणार नाही. त्याच्यानंतर ॲडजस्ट म्हणजेच काय, आपण ॲडजस्ट होणे म्हणतोय. मग याचा अर्थ असा होईल की या ठिकाणी जे आहे तर याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. मान्य करणे आणि विरोध करणे या अर्थाने जर आपण विचार केला तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, ही विल स्टिअर क्लिअर द क्रिटिसिझम ऑफ हिज अपोनंट्स. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचे, स्टिअर क्लिअर, तर याचा अर्थ होतोय अवॉइड करणे, आणि म्हणून याचं उत्तर काय आहे डायरेक्ट मग 4 नंबरचं ऑप्शन आपण या ठिकाणी म्हणतो याचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, करेक्ट स्पेल वर्ड, कुठला शब्द करेक्ट स्पेल आहे. आता ऑमनिशंट म्हणजेच काय असे, अ पर्सन हु नोज एव्हरीथिंग. तर ऑमनिशंट म्हणजेच आपण त्याला सर्वज्ञ म्हणतोय की ज्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर ऑमनिशंट हा शब्द आहे, तर हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे, ऑमनिशियंट. त्याच्यानंतर ओमिनस, आता हा शब्द चुकलेला आहे, तर याच्यामध्ये कसं पाहिजे होतं, ओमी, OMI असं या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग पाहिजे होतं. ठीक आहे, ओमिनस, तर हे स्पेलिंग अशा प्रकारे पाहिजे होतं. तर या ठिकाणी लक्ष द्या, मग आय पाहिजे होतं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ऑप्युलंट, तर ऑप्युलंटचं स्पेलिंग जे आहे तर श्रीमंत म्हणतो आपण, तर हे पण चुकलेलं आहे. तर याचं स्पेलिंग काय पाहिजे होतं, ऑप्युलंट, LENT पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी 2 चुकलेलं आहेत. याचं उत्तर मग निश्चितच काय असणार आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढं, हॅव्हिंग अ 6 फिंगर ऑन 1 हँड इज. आता याच्यामध्ये बघा प्रश्न आपल्याला काय हा यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विचारला नाही कुठला, की 1 वर्ड सबस्टिट्यूशन विचारलाय का नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या एका हाताला 6 बोटं जर असतील तर त्याला कशा प्रकारची कंडिशन म्हणायचं आहे. तर याच्यामध्ये जर विचार आपण ह्या सगळ्या शब्दांचा जर केला तर याच्यामध्ये लक्ष द्या, ॲबरंट जो आहे तर ॲबरंट याचा अर्थ काय होतोय, डिफरंट फ्रॉम, म्हणजे एखादी काय अनयुज्युअल, म्हणजे काय आपण नॅचरल किंवा टिपिकल, जे डिफरंट असतंय म्हणजे जे नॅचरल आहे ते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, त्याला आपण म्हणतोय ॲबरंट. मग मला असं वाटतं की याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येऊ शकतं. आता ॲबोरंटचा अर्थ होतोय व्हेरी बॅड, म्हणजे वाईट या अर्थाने वापरतो आपण ॲबोरंट. त्याच्यानंतर ॲब्रिव्हिएट, तर आपण म्हणतो ना आपण ॲब्रिव्हिएशन फॉर्म, तर या ठिकाणी ॲब्रिव्हिएट म्हणजे संक्षिप्त म्हणतोय, आणि ॲब्डिकेट म्हणजेच काय, सोडणे, गिव्ह अप करणे. तर याच्यामध्ये मग या ठिकाणी बघा, म्हणजेच जे नॅचरल नाही अशी गोष्ट. आता नॅचरल गोष्ट काय असते, जनरली आपल्या सगळ्याच्या हाताला 5 बोटं असतात, तर त्याला काय म्हणतो आपण, व्हॉट इज डिफरंट फ्रॉम म्हणजेच काय नॅचरल गोष्ट, त्याला आपण म्हणतोय ॲबरंट. तर या अर्थाने जर घेतलं तर याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तर या ठिकाणी जो आहे तर याचा अर्थ बघा, लक्ष द्या. मग नेक्स्ट आहे कॉन्डेसेंडंट. कॉन्डेसेंडेंट, तर याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे तर या पुढचा जो शब्द आहे तर याच्यामध्ये वी हॅड टू वेट ऑलमोस्ट अन आवर बिफोर. आता हा जो शब्द आहे तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, मग याचा अर्थ आपल्याला काय की विचारलं बघा, रिप्लेस करायचं या शब्दाला. आता जर तुम्ही या ठिकाणी हा शब्द जर पाहिला तर त्याचं उत्तर काय होतंय, डेन. या ठिकाणी याचं उत्तर काय होतंय डिअर फ्रेंड्स, डेन होतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा शब्द जो आहे तर पुढचा शब्द बघा, पुढचा प्रश्न आपण तर नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स विचार आपल्याला. इनकरेक्ट सेंटेन्स, आता हा इनकरेक्ट सेंटेन्स जे आहे तर हा प्रश्न आपल्याला कशावरती विचारला, हे जे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड जे आहे तर याच्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. वेन, त्याच्यानंतर या ठिकाणी VEIN वेन आहे, आणि WANE वेन या शब्दावरती विचारला आहे. मग या शब्दाचा VAIN वेन हा जो शब्द आहे तर वेन हा शब्द जर तुम्ही समजून घेतला पाहिला तर तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल, वेन हा जो शब्द आहे तर वेन, मग काय दिलं बघा, ही इज अ वेन फेलो हु इज ऑलवेज हंबल अँड मॉडेस्ट. आता वेन म्हणजेच काय असतं, गर्विष्ठ. वेन म्हणजेच काय म्हणतो आपण, गर्विष्ठ, गर्व असणारा व्यक्ती, त्याला आपण म्हणतोय वेन पर्सन. मग आता वेन पर्सन आहे, ही इज वेन फेलो हु इज ऑलवेज हंबल अँड मॉडेस्ट. जो गर्विष्ठ आहे तर तो नम्र असतो का, तर नाही. मग याच्यामुळे हे वाक्य जे आहे तर हे वाक्य काय होतंय, चुकीचं होतंय. वेन म्हणजेच काय, गर्विष्ठ, ज्याला गर्व आहे असा. त्याच्यानंतर नेक्स्ट, द वेन शोज अस द डिरेक्शन ऑफ द विंड. म्हणजे वात कुकट जे असते तर ते आपले जे वेन जे असतात तर वेन काय करते,
जे हवेची जी दिशा आहे तर हवेची दिशा त्या ठिकाणी दर्शवते, त्याला आपण म्हणतोय वेन. हे वाक्य बरोबर आहे. वेन्स कॅरी द ब्लड म्हणजे रक्तवाहिनी, त्याला आपण वेन म्हणतोय. वेन म्हणजेच काय, ब्लड वेसल्स किंवा रक्तवाहिनी, त्याला आपण म्हणतोय वेन. त्याच्यानंतर VANE वेन म्हणजेच ते आपण वात कुकुट म्हणतो, किंवा जे हवेचं दिशा दर्शवते त्याला आपण काय म्हणतोय, वेन. आणि त्याच्यानंतर द मून इज नाव ऑन द वेन. ऑन द वेन म्हणजेच काय असते, लक्षात ठेवायचं, लहान होणे, बिकमिंग स्मॉल. तर या ठिकाणी काय होतंय, म्हणजे याचा हे अर्थ होतो, हे बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्न विचारला इनकरेक्ट सेंटेन्स, त्याच्यामुळे याचं आन्सर ऑप्शन काय असणार आहे, याचं आन्सर ऑप्शन, या प्रश्नाचं आन्सर ऑप्शन आहे या ठिकाणी 1 नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारले. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की आपल्या सर्वांना माहित आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की त्या ठिकाणी काय आलं पाहिजे डिअर फ्रेंड्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की काय असणार आहे, क्लॉजचं वाक्य आलं की त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. व्हॉट यू टोल्ड मी, आता व्हॉट यू टोल्ड मी हे जे आहे तर हे क्लॉजचं वाक्य आहे. कोणता क्लॉज आहे, नाऊन क्लॉज आहे. नाऊन क्लॉजमध्ये कुठला आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. कुठला आहे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब हा क्लॉज आहे याच्यामध्ये. मग यामध्ये लक्ष द्या, मग क्लॉजचं वाक्य आलं की ते काय असते, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. द गर्ल इज व्हेरी टॅलेंटेड, हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. आय सॉ हिम, या ठिकाणी व्हाईल ही वॉज कमिंग ऑफ हिज ऑफिस, या ठिकाणी हे वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हे वाक्य मेन क्लॉज आहे. मग ज्या वाक्यामध्ये मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे क्लॉजचं वाक्य आलं की त्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. म्हणजे हे दोन्ही पण काय आहेत, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत. बी आणि सी हे दोन्हीही काय आहेत, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत. बी आणि सी, म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे, 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला प्रश्न विचारला आहे, पुन्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला करायला सांगितलं आहे. काय कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आता तुम्ही जर स्टेनोग्राफरचे पाठीमागचे क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला सेंटेन्स या टॉपिकवरती बरेच प्रश्न विचारले. सेंटेन्स याच्या अगोदर पण सेंटेन्सवरती बरेच प्रश्न विचारले आहेत, सेंटेन्सवरती पण प्रश्न विचारले आहेत आणि क्लॉज या टॉपिकवरती पण प्रश्न विचारले आहेत. आता यामध्ये काय केले बघा, यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय केलंय, दो अ पोएट कॅन, म्हणजे आपल्याला काय केलंय, अ पोएट मे इझिली बी पार्डन. पार्डन म्हणजे काय, क्षमा करणे किंवा माफ करणे. तर पार्डन फॉर रिझनिंग इल, ही कॅनॉट बी पार्डन फॉर डिस्क्रायबिंग इल. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय केलं, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य आपल्याला दिलेलं आहेत. आणि मग याच्यामध्ये याचा आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे. अ पोएट मे इझिली बी पार्डन फॉर रिझनिंग इल, म्हणजे जर कुठलाही पोएट असेल तर त्या पोएटला कदाचित म्हणजे आजारी आहे तर आजारीपणाचं कारण जर दर्शवलं असेल, आजारीपणाबद्दल त्याला माफ केलं जाऊ शकते, क्षमा केली जाऊ शकते, परंतु त्याला आजारपण जे आहे तर आजारपणाचं वर्णन केल्याबद्दल त्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. या अर्थाने जर विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की या अर्थाचा जर विचार केला तर या ठिकाणी डी. मग याचा अर्थ काय होते, दो अ पोएट कॅन नॉट बी पार्डन फॉर डिस्क्रायबिंग इल, जरी एखाद्या कवीला आजारपणाचे वर्णन केल्याबद्दल क्षमा केली जाऊ शकत नाही, परंतु ही कॅन बी पार्डन फॉर रिझनिंग इल, परंतु आजारपणाच्या कारणासाठी त्याला क्षमा केली जाऊ शकते. तर या अर्थाने आपण डिअर फ्रेंड्स या ठिकाणी डी जे आहे तर डी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल आणि याचं उत्तर मग 4 नंबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वेन आय रीच हिज हाऊस, आपल्याला काय करायचे, मॅच द फॉलोइंग. आता वेन आय रीच हिज हाऊस, जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा तो काय करत होता, ही वॉज रायटिंग अ लेटर, म्हणजे याची पेअर कुठे येते, 4 नंबरला येणार आहे. आय गेव हिम मनी बिकॉज ही वॉज स्ट्रँडेड. तर या ठिकाणी जे आहे तर बघा याचा अर्थ काय होईल, मग त्याला पैसे दिले, का दिले तर ह्याचं कारण सांगितलंय, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, याची जोडी 3 नंबरला येईल. ऑन रिचिंग द एअरपोर्टवर पोहोचल्यावर शी रँग अप हर ब्रदर, तिने तिच्या भावाला फोन केला, म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं येईल. वेन डिफिटेड, जेव्हा हारलो, द एनिमी लेट डाऊन देअर आर्म्स, तर त्यांनी त्यांची आर्म्स जे आहेत ते खाली टाकले, म्हणजे याच्यामध्ये काय झालं. मग 4 3 2 1 4 3 2 1 अशा प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन आहे. 4 असेल, 3 2 आणि 1 असेल, मग याच्यामध्ये 4 3 2 1 ऑप्शन मला वाटते पुढं आहे वाटायला, तर याचा ऑप्शन कुठे, येस 4 3 2 1 या ठिकाणी बरोबर आहे 4 नंबरचा ऑप्शन. मग इथं मी लिहितो 4 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर आहे. आन्सर ऑप्शन काय आहे, 4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला पुढे प्रश्न विचारला आहे, पॅसिव्ह वॉइस संदर्भात विचारला आहे. हे दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह वॉइसचं आहे, आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे.
हॅज एनीबडी शोन यू व्हॉट टू डू. या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला अगोदर कधीही लक्षात ठेवायचं पॅसिवाइज करताना दिलेल्या वाक्याचा टेन्स ओळखायचा आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, सिंपल आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी या वाक्याचं सब्जेक्ट कोण आहे? एनीबडी हा सब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट कोण आहे? तर यू हे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला पॅसिवाइज करायचं आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिवाइज करताना काय असतंय? हॅव बीन आणि हॅज बीन वापरतो. आणि पॅसिवाइज म्हणजे की आपल्या सर्वांना तर माहित आहे काय असते? क्रियापदाचं तिसरं रूप तर फिक्स आहे. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोण आहे? यू. यू हे ऑब्जेक्ट आहे. दिलेलं वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे. मग वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे? हेल्पिंग व्हर्बनेच होणार आहे. मग यू हे ऑब्जेक्ट आहे. मग यू साठी हॅव वापरायचं का हॅज वापरायचं आहे? तर यू साठी आपण काय वापरणार आहेत? निश्चितच हॅव वापरणार आहेत. कारण यू साठी आपण काय करतो? हॅव वापरतो. मग या ठिकाणी काय होईल? मग हॅव यू. त्याच्यानंतर प्रश्न बनवत असताना वाक्य पॅसिवाईच असू द्या तर ॲक्टिवाईच असू द्या, आपण साधारणतः प्रश्न बनवताना जे आपण सब्जेक्ट असेल किंवा ऑब्जेक्ट घेतो ना, त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्बचा एकच शब्द घ्यायचा, म्हणून हॅव, त्याच्यानंतर यू, नंतर बीन वापरायचं आहे. मग हॅव यू बीन शोन, ऑलरेडी क्रियापदाचं तिसरं रूप दिलेलं आहे. हॅव यू बीन शोन व्हॉट टू डू. व्हॉट टू डू. आणि आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा काय असतात समबडी, एनीबडी हे जे शब्द दिले जातात ते शब्द बाय एनीबडी किंवा बाय समबडी असं लिहिलं आणि नाही लिहिलं तरी चालतंय. आणि म्हणून मग अशा प्रकारचं ऑप्शन कुठे येते बघा? हॅव यू बीन शोन व्हॉट टू डू. या ठिकाणीचं उत्तर काय येईल? मग 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, यामध्ये आपल्याला बघा प्रश्न कसा विचारलाय, थोडं वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलाय. वाईल जॉईनिंग द फॉलोइंग पेअर्स ऑफ सेंटेन्सेस थ्रू अँड. आपल्याला ज्यावेळेस हे वाक्य अँडने जोडायचे आहेत, म्हणजे आपल्याला हे दोन वाक्य सेपरेट दिलेत, याला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे म्हणा, किंवा याला आपल्याला काय करायचं आहे? अँडने हे वाक्य जोडायचं आहे. मग अँडने जर वाक्य जोडायचं असेल तर यामध्ये जे कोणते ह्या वाक्यामधले जे कोणते पार्ट आहेत तर ते आपण काय करू शकतो? वगळले जाऊ शकतात, ओमिट केले जाऊ शकतात. मग बघा, मीरा ओपन द फ्रीज. मीराने फ्रीज ओपन केलं. मीरा पुट द मिल्क इन इट. मग आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा आपण काय करतो? 2 वाक्य अँडने जोडतो, मग त्यावेळेस त्या वाक्याचं करता येतं मीरा आहे, मग त्याला मीराला डबल पुन्हा मीरा घेण्याची आपल्याला गरज नाही. मग मीरा ओपन द फ्रीज अँड पुट द मिल्क इन इट. म्हणजे या ठिकाणी मीरा जो आहे तर मीरा हे शब्द आपल्याला या ठिकाणी ओमिट करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कुठला शब्द? मीरा हा शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही चेंड द डॉग अँड टाईड इट टू द डुअर. मग या ठिकाणी पण हीची पण गरज नाही, म्हणजे ही पण आपल्याला या ठिकाणी ओमिट करायचं, कारण डबल सब्जेक्ट द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर रीटा हॅज ओपन द रूम. रीटा हॅज ओपन द रूम अँड, आणि त्याच्यानंतर काय असणार बघा? अँड या ठिकाणी जे आहे तर रीटा याची पण गरज नाही. आणि याच्यानंतर काय होते लक्ष द्या, हे हॅजची पण आपल्याला याच्यामध्ये आवश्यकता नाही. मग आता मीरा आणि ही यामध्ये ऑप्शन कुठे आहेत? मग लक्ष द्या, यामध्ये जे आहे तर आपण मीरा आहे याच्यामध्ये, पण इथं ही टाईड आहे. आपण जर असं लिहिलं ही चेंज द डॉग अँड टू द डोअर, मग हे चुकीचं होते, म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन तर या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर मीरा आहे याच्यामध्ये ही आहे. आता इथं बघा काय आहे? मीरापूट. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय केलं? मीरापूट जर आपण कट केलं तर त्याचा अर्थ काय होतं? मीरा ओपन द फ्रीज अँड द मिल्क इन इट. तर ते पण चुकीचं होतं, 3 नंबरचं ऑप्शन. तिसऱ्यामध्ये काय आहे? मीरापूट. आपण हे याच्यामध्ये कव्हर म्हणजे हे कट करू शकत नाहीत, कारण वाक्य पुढचं मिनिंगफुल होणार नाही. मग असं जर आपण इलिमिनेशन मेथडचा जर विचार केला तर आपलं उत्तर कुठपर्यंत येतं? आपण येतोय उत्तरापर्यंत. 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी मग आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं बघा. तर यामध्ये डिअर फ्रेंड्स लाय, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा? लाय हा जो शब्द आहे तर लाय या शब्दासंदर्भात तुम्हाला समजून घ्यायचं आहे. लाय या शब्दाचा मी स्वतंत्र व्हिडिओ याच्या अगोदर पण टाकलेला आहे. लाय वर्सेस ले. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण हे सांगितलेलं आहे. मला वाटतं UPSCचा एक क्वेश्चन पेपर जो आहे तर UPSCचा क्वेश्चन पेपर तसेच MPSCचा क्वेश्चन पेपर विश्लेषण करताना सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, आणि म्हणून मी त्याच्या संदर्भात ते विश्लेषण पण केलेलं आहे. त्याचा एक सेपरेट मी व्हिडिओ बनवला, लाय वर्सेस ले, हे कसं वापरायचं या संदर्भातला. ठीक आहे. तर बघा लाय जे आहे तर लाय हा शब्द तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचं आहे. लाय हा शब्द जो आहे तर हा शब्द समजून तुम्हाला घेणं गरजेचं आहे. लाय या शब्दाचे 2 अर्थ होतात. लाय म्हणजेच काय? खोटे बोलणे. लाय या शब्दाचे 2 अर्थ होतात. लाय म्हणजेच काय? खोटे बोलणे. लाय म्हणजेच खोटे बोलणे. आणि लाय या शब्दाचा दुसरा अर्थ होतोय टू रेस्ट इन हॉरिझॉन्टल मॅनर. म्हणजेच काय?
टू रेस्ट इन हॉरिझॉन्टल मॅनर. मग मी असं का लिहितोय म्हणजे आपल्या लक्षात ठेवा ह्या वाक्याच्या सेन्सनुसार. टू रेस्ट इन हॉरिझॉन्टल मॅनर. टू रेस्ट हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, आपण विश्रांती घेण्यासाठी जे आपण जमिनीवरती आडवे होतोय, झोपतोय, तर त्याला काय म्हणतोय, लाय म्हणतोय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मिनिंग याचे LAY लेचेही दोन अर्थ होतात. लेचा पहिला अर्थ काय होतोय हा समजून घ्यायचा आहे. LAY ले म्हणजेच काय असतंय, टू पुट डाऊन टू पुट समथिंग किंवा समवन डाऊन. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल, कशाला तरी खाली ठेवणे. डाऊन, टू पुट समथिंग डाऊन म्हणजे खाली ठेवणे या अर्थाने आपण वापरतोय. एखादी गोष्ट खाली ठेवणे. आणि लेचा दुसरा अर्थ होतोय कोंबडी जे अंडी देते त्याला आपण काय म्हणतो, ले म्हणतो आपण. कोंबडी अंडी देणे. हे लाय आणि ले हे दोन शब्द आहेत. हे क्लिअर झाले. लाय जे आहे तर LIE लायचं सेकंड फॉर्म होतं ले. तिसरं रूप असतंय लेन, LAIN लेन. आणि ले हा जो शब्द आहे तर याचं फर्स्ट फॉर्म आहे ले, सेकंड फॉर्म आहे लेड आणि थर्ड फॉर्म आहे लेड. हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. हे थर्ड फॉर्म V1 V2 आणि V3 हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. हे झालं V1, हे V2 आणि हे V3. आता मी इथं जास्त एवढं तरी पण एक्सप्लेन मी 100% केलं पूर्ण. याच्यासाठी मी काय आता हे सगळंच करत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, लाय वर्सेस ले याचा एक व्हिडिओ मी सेपरेट आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे किंवा त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवतो. तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघा, कारण परीक्षेमध्ये हा शब्द सातत्याने विचारला जातोय. ह्याचा ING फॉर्म पण विचारला जातोय. ING फॉर्म संदर्भात पण प्रश्न विचारला जातोय. सर आपला आता इथपर्यंत भागलेला आहे. तर आता बघा, ही लाईड टू मी म्हणजेच काय, तो मला खोटं, माझ्याशी खोटं बोलला. याच्यामध्ये प्रश्न आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स विचारलाय. म्हणजे याच्यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स विचारलाय. ही लाईड टू मी, तो माझ्याशी खोटं बोलला. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे वाक्य म्हणायचं. इफ यू आर टायर्ड गो अँड ले डाऊन. जर तू थकलेला असशील तर या ठिकाणी जा आणि काय कर, ले डाऊन. मग याच्यामध्ये काय, ले डाऊन म्हणजेच काय असते, खाली ठेवणे. याच्यामध्ये काय करणे, ले डाऊन म्हणजे खाली ठेवणे. आता याच्यामध्ये लक्ष द्या, इथं जर विचार केला तर वाक्य हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. हे पण प्रेझेंट टेन्समध्ये आहे. हे पण प्रेझेंट टेन्समध्ये आहे. पण या ठिकाणी जर आपण ले डाऊन जर म्हणलं तर या ठिकाणी हे काय होते, सेकंड फॉर्म म्हणजे V2 मध्ये होते, पास्ट टेन्समध्ये होते. आता इथं तर आपल्याला V1 वापरलंय. मग जेव्हा आपण दोन क्रियापद अँडने जोडतो तेव्हा दोन्ही क्रियापदाचा टेन्स हा एकच असायला पाहिजे. मग इथं लाय डाऊन तर या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय असणार आहे, इथं हे ले सेकंड फॉर्म तर आपण वापरू शकत नाही, म्हणजे झोपणे या अर्थाने. इफ यू आर टायर्ड, जर तू थकलेला असेल तर काय कर, मग जा आणि झोप म्हणजे विश्रांती घे या अर्थाने. म्हणजे ठीक आहे, म्हणजेच रेस्ट इन हॉरिझॉन्टल मॅनर. मग इथं जर या अर्थाने आपल्याला हे लाय या अर्थाने जर वापरायचं असतं तर इथं क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूपच वापरायला पाहिजे होतं. म्हणजेच काय, गो अँड लाय डाऊन. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, लाय डाऊन असं पाहिजे होतं. इथं हे V2 वापरायला चुकलेलं आहे. आणि जर मग हे ले डाऊन जर म्हणलं तर त्याचा अर्थ काय होतं, खाली ठेवणे होते. मग त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचंच होणार आहे. कुठलं, बी जे वाक्य आहे तर हे या ठिकाणी वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द सिक पर्सन ले ऑन द बेड. द सिक पर्सन ले ऑन द बेड. मग याच्यामध्ये काय आहे, जो आजारी व्यक्ती आहे तर आजारी व्यक्ती बेडवरती काय झालं, त्याने झोपला किंवा विश्रांती घेतली. तर या अर्थाने इथं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ले द इंज्युअर्ड पर्सन ऑन द रग, सॉरी ऑन दिस रग. मग ले जो आहे तर ले हा V1 आहे. इथं लक्ष द्या, V1 आहे. आपण या ठिकाणी V1 जे आहे तर हे V1 म्हणून आपण वापरतोय. आणि जर हे लाय झोपणे या अर्थाने जर असेल तर आपण ते V1, त्याचं V1 लाय असतंय. मग ले द इंज्युअर्ड पर्सन ऑन दिस रग म्हणजेच हा जो जखमी झालेला जो व्यक्ती आहे तर त्याला काय करा, ह्या रग वरती काय करा, तर त्याला जे आहे तर त्याला ठेवा. तर या अर्थाने हे वाक्य पण बरोबर आहे. मग पहिलं वाक्य तर आपल्याला बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. ज्याच्यामध्ये ए येते तर ते तर वाक्य बरोबर आहेत. ते तर वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. आणि मग सी वाक्य पण बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये चुकलेलं वाक्य कोणतं आहे, बी चुकलेलं आहे. आणि म्हणून याचं आन्सर ऑप्शन काय आहे, याचा आन्सर ऑप्शन 2 आहे. काय आहे, 2. आन्सर ऑप्शन या प्रश्नाचं काय आहे, 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, लाय LEI. लाय हा शब्द जो आहे तर हा इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. काय आहे, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि याच्यामध्ये ले हा जो शब्द आहे तर हा शब्द काय, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. ले हा शब्द ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. याच्यासोबत ऑब्जेक्ट येते. मग याच्यामध्ये बघा, ले इथं काय आहे, या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेला आहे. या ठिकाणी काय ऑब्जेक्ट आलेला आहे. तर या अर्थाने आपल्याला काय करायचं, हे सगळ्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत.
थोडा वेळ लागेल, लक्ष द्या. पण हे वहीमध्ये काय करा मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या आणि तुम्ही तो काय करा, व्हिडिओ पण बघा, म्हणजे तुमचा ती कॉन्सेप्ट ती पण क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट बघा, इट इज डिफिकल्ट टू प्ले अ सॅक्सोफोन. तर याच्यामध्ये काय आहे मग, अ सॅक्सोफोन इज डिफिकल्ट टू प्ले. तर मला असं वाटतं याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हाऊ यू मॅनेज युअर क्लास. हाऊ यू मॅनेज युअर क्लास इज अ ग्रेट लेसन टू मी. तर तू तुझा म्हणजे या ठिकाणी हाऊ यू, आता हा काय आहे, क्लॉज आहे. हा क्लॉज या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. मग हा वाक्याच्या सुरुवातीला क्लॉज आलेला आहे. मग आपण जर प्रश्न विचारला मेन क्लॉजला, व्हॉट इज अ ग्रेट लेसन टू मी, माझ्यासाठी कोणता ग्रेट लेसन आहे, तर त्याचं उत्तर काय येतं आहे, तू तुझा क्लास कसा मॅनेज करतोस हे माझ्यासाठी महान लेसन आहे, धडा आहे. तर याचं उत्तर काय येतं, व्हॉट इज अ ग्रेट लेसन. मग याचं उत्तर काय येतं, हाऊ यू मॅनेज युअर क्लास. मग कधीही लक्षात ठेवायचं आहे, ज्या मेन क्लॉजला जर प्रश्न आपण व्हॉटने विचारला, त्याचं उत्तर जर येणारा क्लॉज असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नाऊन क्लॉज म्हणतोय, म्हणून याचं उत्तर आहे नाऊन क्लॉज. दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्या सर्वांना माहीत आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज जर व्हायचं असेल तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज कधीच लक्षात ठेवायचं, डब्ल्यू शब्द जर वाक्याच्या सुरुवातीला आला असेल तर तो कधीच ॲडजेक्टिव्ह क्लॉज होऊ शकत नाही. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज होण्यासाठी काय असणार, त्याच्या अगोदर एक नाऊन किंवा प्रोनाउन असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या नाऊन किंवा प्रोनाउनबद्दल माहिती सांगणारा डब्ल्यू शब्द असतात. म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज कुठल्या शब्दाने सुरू होतोय, जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आहेत तर त्यांनी सुरू होतो, पण त्याच्या अगोदर एक शब्द असायला पाहिजे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कधीच वाक्याची सुरुवात ह्या डब्ल्यू शब्दाने झालेली जर असेल तर त्याला कधीच ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं नाही. तर हा काय आहे, नाऊन क्लॉज आहे. आणि त्याच्यामध्ये पण नाऊन क्लॉजमध्ये पण पुन्हा हा कोणता आहे, याच्यामध्ये पण सब टाईप आहेत नाऊन क्लॉजचे पण. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, सब्जेक्ट ऑफ द वर्ब हा याचा टाईप आहे. नेक्स्ट बघा पुढं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे. ही आस्क वेअर इज ही गोईंग. या ठिकाणी हे बरोबर आहे का, बिलकुल बरोबर नाही. कारण कधीही लक्षात ठेवायचं, जेव्हा डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरला जातो जेव्हा डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरला जातो तेव्हा डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट असायला पाहिजे आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कसं असायला पाहिजे, शी इज असं पाहिजे होतं. तर या ठिकाणी इथं चुकलेलं आहे. द स्ट्रेंजर आज द पोलिसमन. पुन्हा एकदा इथे लक्ष द्या, वेअर वाक्याच्या मध्ये आलेलं आहे. मग याच्यामध्ये पण काय केलंय, इथं पण काय केलंय, डब्ल्यू शब्दाच्या नंतर अगोदर हेल्पिंग वर्ब घेतलाय, नंतर सब्जेक्ट घेतलाय. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे होतं, वेअर द बस स्टेशन वॉज. काय पाहिजे होतं, वेअर द बस स्टेशन वॉज. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. आय टोल्ड टू हिम. आता लक्ष द्या, आय टोल्ड टू हिम द हॅपी न्यूज. तर आय टोल्ड हिम टू हॅपी न्यूज. आता मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगायची. आता शक्यतो टोल्ड ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस टोल्ड सोबत कधीही लक्षात ठेवायचं, टू वापरलं जात नाही, टू वापरलं जात नाही. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग असा जर विचार आपण केला तर या अर्थाने हे पण वाक्य चुकलेलं आहे. तर याचं उत्तर मग 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता हा जर प्रश्न बघितला तर तुम्ही 2021चा राज्यसेवेचा जर पेपर बघितला तर 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये हेच वाक्य विचारलेलं आहेत. वी नीड अ मेन्यू फर्स्ट. नीडच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना नीडंट पण करतो आणि डोंट पण करतोय. पण नीडचा क्वेश्चन टॅग करताना जेव्हा ते वर्ब म्हणून वापरायला असतोय, मेन वर्ब म्हणून वापरायला असतोय, काय मेन वर्ब म्हणून वापरायला असतोय, तेव्हा आपण काय करतो, नीडच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण त्याला काय करतोय, डू वापरतो. जेव्हा नीड हे वर्ब म्हणून वापरायला असते तेव्हा त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डू घेतात. मग या वाक्यामध्ये बघा, या वाक्यामध्ये जे आहे तर नीड हा शब्द काय केला, मेन वर्ब म्हणूनच वापरलाय, कारण त्याच्यानंतर पुढे वर्ब आहे का नाही. म्हणून या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, निश्चितच डोंट वी असा होणार आहे. वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. यू आर नाव अराउंड हिअर. यू आर, आता हे पण वाक्य तुम्ही जर पाठीमागचे जुने क्वेश्चन पेपर जर पाहिले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण वाक्य पाहायला मिळेल. हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, आरंट यू असा होईल. शी इज अ गुड लुकिंग गर्ल. या ठिकाणी इज आहे इथं. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा निश्चितच काय होईल, इजंट शी होईल. मग डोंट वी, आरंट यू आणि इजंट शी अशा प्रकारचा ऑप्शन कुठं आहे, तर या ठिकाणी काय आहे बघा, इथं आहे. आता डझंट यू तर आपण म्हणत नाहीत, डझंट इट पण म्हणत नाहीत, तर यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हे बरोबर आहे. आणि इथं यू असल्यामुळं इथं हे येणार नाही. चला ठीक आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेला आहे, पुढचा प्रश्न जो आहे, तर पुढचा प्रश्न बघा. आता हे सुद्धा वाक्य जे आहे, तर हे सुद्धा वाक्य जसेच्या तसं तुम्ही जर 2021चा राज्यसेवेचा पेपर जर पाहिला तर राज्यसेवेच्या पेपरमध्ये जसंच्या तसं हे वाक्य विचारलेलं आहे. राज्यसेवा 2021च्या पेपरमधला हा रिपीट कॉपी पेस्ट प्रश्न आहे. फक्त लक्ष द्या एमपीएससी काय करत आहे, एमपीएससी काय करते लक्ष द्या. त्यामुळे मी नेहमी सांगत असते विद्यार्थ्यांना की आपण काय करायचं नाही डिअर फ्रेंड्स. बरेच विद्यार्थी काय करतात, अशा प्रकारचा प्रश्न आला की ते ऑप्शनच पाठ करतात. ऑप्शन पाठ करू नका. तर याच्यामध्ये बघा त्यांनी वाक्य जे आहे तर वाक्याची जे आहे तर सिक्वेन्स त्यांनी राज्यसेवेला काय केलं होतं, हे पहिलं वाक्य दिलं होतं, न्यूजचं वाक्य दुसऱ्यांदा दिलं होतं आणि व्हॉट हे वाक्य सी असं दिलं होतं. पण यांनी क्रम पण चेंज केला तर असू द्या, काय हरकत नाही. व्हॉट अ नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ बॅड वेदर. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, व्हॉट अ नॉनसेन्स. तुम्ही जर वाक्य पाहिलं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट काय होतं, व्हॉट नॉनसेन्स टू हॅव पिकनिक. या ठिकाणी अ आर्टिकल वापरण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. कोणतं वाक्य चुकलेलं आहे लक्ष द्या, या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर पिकनिकच्या पूर्वी आर्टिकल आपण वापरू शकतोय का, यस वापरू शकतोय आपण, आणि म्हणून या ठिकाणी काय आहे हे बरोबर आहे. पण इथं वाक्य चुकलंय कुठं, व्हॉट नॉनसेन्स इथं चुकलेलं आहे. मग त्यामुळं काय करायचं, हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फर्निचर हा शब्द जो आहे तर अनकाउंटेबल नाउन आहे. आणि फर्निचर या शब्दापूर्वी आपण काय करत नाही डिअर फ्रेंड्स, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर अनकाउंटेबल नाउन असेल तर आपण आर्टिकल वापरत नाहीत. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे तिसरं जे वाक्य दिलं आहे तर द न्यूज इज गुड टुडे. तर यामध्ये लक्ष द्या, राज्यसेवेच्या 2021च्या पेपरमध्ये हे वाक्य चुकीचं दिलं होतं. त्यांनी काय केलं होतं, आर केलं होतं इथं. पण इथं न्यूज हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे. न्यूज हा जो शब्द आहे तर न्यूज हा शब्द नेहमी आपण सिंग्युलर वापरतो. म्हणून या ठिकाणी सी हे जे आहे तर हे बरोबर आहे. याचं उत्तर आहे मग 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वर्किंग इन द. हे पण वाक्य आपल्या परीक्षेमध्ये विचारलं आहे आताच्या लेटेस्ट पेपरमध्ये. ठीक आहे. मग वर्किंग इन द फील्ड अ स्नेक बीट हिम. तर याच्यामध्ये वर्किंग इन द फील्ड हे असं वाक्य होणार आहे का, तर याच्यामध्ये अशा प्रकारचं जे वाक्य तर हे पण वाक्य चुकीचं आहे. वर्किंग इन द फील्ड ही वॉज बिटन बाय अ स्नेक. वर्किंग इन द फील्ड ही वॉज बिटन बाय अ स्नेक. तर याच्यामध्ये पण लक्ष द्या, आपण त्या ठिकाणी वाक्य मग जे आहे तर वाक्य म्हणजे कर्ता असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय कर्ता असायला पाहिजे, याच्यामध्ये हे पण वाक्य बरोबर नाही. मग यामध्ये काय होईल, मिनिंगफुल जर विचार केला, वाईल ही वॉज वर्किंग इन द फील्ड, ज्यावेळी तो शेतामध्ये काम करत होता, अ स्नेक बीट हिम, तर त्याला काय झालं, साप चावला. तर या ठिकाणी आहे तर हे वाक्य या ठिकाणी बरोबर येईल. याच्यामध्ये मग सी जे आहे तर सी हे वाक्य या ठिकाणी 100% बरोबर येईल. त्याच्यानंतर बघा, आय एम फिलिंग सिक. आय एम फिलिंग सिक, मला सिक असल्यासारखं वाटतंय. आय डॅश डॅश सो मच चॉकलेट. तर याच्यामध्ये शुड इट, शुड म्हणजेच काय, खायला पाहिजे. मग आय एम फिलिंग सिक, मला सिक वाटत आहे, तर मग मी खूप सारे चॉकलेट खायला पाहिजेत, असं होईल का, नाही होणार. आय शुड हॅव इटन, मग मी चॉकलेट खायला पाहिजे होते, असं होतंय का, नाही. शुड हॅवचा अर्थ काय होतो, एखादी क्रिया करायला पाहिजे होती. शुड हॅव प्लस V3 चा अर्थ होतो. शुड हॅव प्लस V3 एखादी क्रिया करायला पाहिजे होती या अर्थाने आपण वापरतोय. आणि पुढचे ऑप्शन बघा, 3 नंबरचा ऑप्शन काय आहे, पुढं शुडंट आहे, शुडंट ईट आहे, आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे शुडंट हॅव, शुडंट हॅव इटन. मग या ठिकाणी बघा, आय एम फिलिंग सिक, मला सिक असल्यासारखं वाटत आहे. आय शुडंट हॅव इटन सो मच चॉकलेट्स, म्हणजेच काय, मी खूप सारे चॉकलेट खायला नव्हते पाहिजे. तर या ठिकाणी मग काय होईल डिअर फ्रेंड, शुडंट हॅव इटन, मी चॉकलेट खायला नव्हते पाहिजे. तर या ठिकाणी यस, याचं उत्तर शुडंट हॅव या बरोबर येईल. त्याच्या हे जे वाक्य आहे तर हे वाक्य टेक्निकल कंबाईनचा 2021चा जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये हे पण वाक्य विचारलेलं आहे. हे तर वाक्य टेक्निकल कंबाईनच्या MES 2017चा पेपर, त्याच्यामध्ये पण जसे तसे विचार, हे वाक्य खूप रिपीट झालेलं आहे खूपदा. मग बोथ कधीही लक्षात ठेवायचं आहे, बोथच्या पूर्वी आपण कोणतंच आर्टिकल वापरत नाहीत. आणि एन तर वापरू शकत नाहीत, कारण बोथ हे दोघांसाठी वापरतोय. आणि बोथच्या पूर्वी द आर्टिकल सुद्धा वापरलं जात नाही. आपण त्याच्यानंतर यूज करू शकतोय, परंतु अगोदर नाही. म्हणून या ठिकाणी द आर्टिकल येईल. त्याच्यानंतर आवर जे असते तर आर, याच्या पूर्वी आपण काय करतो, नेहमी ॲन वापरतोय. म्हणजे या ठिकाणी द आणि ॲन, द ॲन. आता सीर जे आहे तर SEER. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन तर असं काय कुठं नो आर्टिकल वगैरे दिलं नाही. समजा आपल्याला ह्या शब्दाचा अर्थही माहीत नाही, असं गृहीत धरू, तरी पण लक्ष द्या. मग द ॲन
आता द अँड यायला पाहिजे, इथं तर नाही, इथं बघा 2 ऑप्शन आहे. आता सीर या शब्दाला आपण अन आर्टिकल तर यूज करू शकत नाहीत, कारण त्याचा उच्चार स असा होतोय. आणि आपण शिकलोय ज्या सिंग्युलर काउंटेबल नावाचा उच्चार मराठी आपण शिकलो अ आ ई, मराठी स्वर किंवा स्वराधीन होतो त्याला आपण अन वापरतो. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता या ठिकाणी जे आहे तर हा प्रश्न सुद्धा मूड या टॉपिकवरती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले या पेपरमध्ये. द फर्टाईल लँड ऑफ इंडिया हॅड बीन फॅसिनेटिंग मेनी फॉरेनर्स सिन्स इट्स फॉर्मेशन. आता सब्जेक्टिव्ह मूड जे आहे तर सब्जेक्टिव्ह मूडमध्ये काय केले जातात, काल्पनिक इच्छा व्यक्त केल्या जातात. ह्याच्यामध्ये काल्पनिक इच्छा तर नाही. इम्पेरेटिव्ह मूडमध्ये काय केलं जातं, इम्पेरेटिव्ह मूडमध्ये आज्ञार्थी वाक्य असतंय. मग इंडिकेटिव्ह मूडमध्ये तर मग या ठिकाणी जर विचार आपण केला तर डिअर फ्रेंड्स हे काय आहे, विधान आहे. आणि मग विधान इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय काय येतं तर विधान पण असतंय. आणि म्हणून याचा विचार जर केला तर हे वाक्य इंडिकेटिव्ह मूडचं येईल. कशाचं, इंडिकेटिव्ह मूड. हा प्रश्न थोडा एमपीएससीने वेगळ्या प्रकारे विचारला. हा प्रश्न मात्र एमपीएससीने वेगळ्या प्रकारे विचारला. याच्यामध्ये असे बरेच 1-2-3 प्रश्न आहेत डिअर फ्रेंड्स. आपल्याला दिसायला ते सोपे वाटतात पण प्रश्न थोडे फिरून विचारलेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आता आपला हा 24 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. स्टुडंट्स मस्ट आयदर वेअर हॅट्स ऑर कॅप्स. याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स या क्वेश्चन पेपरमध्ये सगळे मिक्स सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले. आता आपल्याला आयदर ऑरचा नियमच काय, आयदर ऑर असेल नाहीतर नॉर असेल. याचा नियम असा असतोय, जेव्हा आपल्याला आयदर ऑर वापरायचा आहे तर त्यावेळेस काय करतो, जर पहिल्या पार्टसोबत म्हणजे ह्या आयदर सोबत जर नाऊन असेल तर दुसऱ्यासोबत पण नाऊन पाहिजे. पहिल्यासोबत व्हर्ब असेल तर दुसऱ्यासोबत पण व्हर्ब असायला पाहिजे. म्हणजे पहिल्या पार्टसोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच दुसऱ्यासोबत पण असायला पाहिजे. मग स्टुडंट्स मस्ट आयदर वेअर हॅट्स ऑर कॅप्स. मग यामध्ये हे वाक्य बरोबर आहे का, बिलकुल नाही. हे वाक्य कसं असायला पाहिजे, आयदर स्टुडंट्स मस्ट वेअर. हे वाक्य असं पाहिजे होतं, स्टुडंट्स मस्ट वेअर आयदर हॅट्स ऑर कॅप्स. तर हे अशा प्रकारे या ठिकाणी पाहिजे होतं. मग हे वाक्य चुकलेलं आहे. ही इज अन असेटिक इन नायदर थेअरी नॉर प्रॅक्टिस. मग नायदर थेअरी नॉर प्रॅक्टिस या ठिकाणी हे बरोबर आहे. थेअरी आणि प्रॅक्टिस यामध्ये बरोबर केलेलं आहे. त्याच्यानंतर दिस विल नॉट ओनली इंटरेस्ट चिल्ड्रन बट ऑल्सो ग्रोन अप्स. तर या ठिकाणी हे सुद्धा नॉट ओनली या ठिकाणी चुकलेलं आहे. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं, दिस विल इंटरेस्ट नॉट ओनली चिल्ड्रन बट ऑल्सो ग्रोन अप्स. या ठिकाणी हे वाक्य असं पाहिजे होतं. मग या ठिकाणी हे वाक्य हे पण चुकलेलं आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे, ओनली बी इज करेक्ट. आता यामध्ये बघा काय विचार आहे, आफ्टर द टीचर चोज ग्रुप्स जॉन अँड सारा वर सिलेक्टेड ॲज पार्टनर्स फॉर अ प्रोजेक्ट एट सारा डिड मोस्ट. आता याच्यामध्ये काही वाक्य दिले आहे, आपल्याला प्रश्न विचार या वाक्याचा टाईप कोणता आहे. मग याच्यामध्ये बघा आफ्टरचा क्लॉज आहे. आफ्टरचा क्लॉज जर असेल तर या ठिकाणी क्लॉजचं वाक्य असेल सबऑर्डिनेट क्लॉज. मग या ठिकाणी हा काय झालं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. आणि एट हा शब्द जो आहे तर एट हा शब्द आपण काय करतोय, कंपाऊंड सेंटेन्समध्ये वापरतोय. याचा अर्थ होतोय हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स पण आहे आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स पण आहे. म्हणून या ठिकाणी हे बरोबर या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर बघा ही बिलॉंग्स टू हायर. ही बिलॉंग्स टू हायर. आता हे खरं म्हणजेच काय, हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न थोडा डिअर फ्रेंड्स अवघडच आहे, कारण ह्याच्यामध्ये मिनिंग या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न खरोखरच या ठिकाणी थोडा डिफिकल्ट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्ष द्या. तर याच्यामध्ये बघा पहिला जो शब्द आहे तर याच्यामध्ये काय, ही बिलॉंग्स टू हायर डॅश डॅश ऑफ द सिव्हिल सर्व्हिस. तर याच्यामध्ये जे आहे तर याचं उत्तर काय येणार आहे, मग ॲशलॉन्स. तर हे ॲशलॉन्स जे आहे तर ॲशलॉन्सचा अर्थ काय होतोय, रँकसाठी आणि पोझिशनसाठी वापरला जातोय. आता मी पण याच्यामध्ये ह्याचं मिनिंग सर्च केलेलं आहे, तर याच्यामुळं मला असं वाटतं की याचं उत्तर हे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे यायला पाहिजे. चला नेक्स्ट 26 झालं. 27 नंबरचं जे आहे तर 27 नंबरचं या ठिकाणी तर हा जो प्रश्न आहे 26 नंबरचा जो प्रश्न आहे तर मग निश्चितच डिअर फ्रेंड्स या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे, ॲशलोन्स याचं उत्तर आलं पाहिजे. याचा अर्थ होतो रँक किंवा पोझिशनसाठी वापरला जातोय. तर याचं उत्तर निश्चितच या ठिकाणी हे यायला पाहिजे असं. नेक्स्ट बघा, गिव्ह द मिनिंग ऑफ फ्रेज टू कास्ट अ स्लर ऑन.
आता टू कास्ट स्लर ऑन ही जे आहे तर याचा अर्थ होतोय काय करणे, क्रिटिसाइज करणे, एखाद्या व्यक्तीला क्रिटिसाइज करणे. मग क्रिटिसाइज करणे म्हणजेच काय म्हणतो आपण, ब्लेम करणं. मग या ठिकाणी हा या अर्थाने हे होईल. मग मॅच द फॉलोइंग, ह्या ज्या फ्रेजेस आहेत तर ह्या फ्रेजेस आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. मग याच्यामध्ये लक्ष द्या, ह्या ज्या ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट, ॲट द ड्रॉप ऑफ हॅट, तर या ठिकाणी ॲट द ड्रॉप ऑफ हॅट या ठिकाणी जे आहे तर ॲट द ड्रॉप ऑफ हॅट हे जर पाहिलं तर याचा अर्थ काय होतोय, विदाउट डिले. म्हणजे जे वरून टोपी टाकली तर टोपी ॲट द ड्रॉप ऑफ हॅट, टोपी पडण्याच्या तेवढ्या टायमिंगमध्ये, म्हणजेच काय विदाउट डिले म्हणून आपण असं जर थोडीशी याची लिंक लागेल मला असं वाटतंय. येस, 3 नंबरचा ऑप्शन येईल. आय विल ईट माय हॅट, आय विल ईट माय हॅट. आणि कधीही लक्षात ठेवायचे ज्या इडम्स असतात किंवा फ्रेजेस असतात तर त्याचा शब्दशः अर्थ कधी घ्यायचा नाही, मी माझी टोपी खाईल या अर्थाने होईल का, आय विल ईट माय हॅट. तर याचा अर्थ काय होईल, आय विल ईट माय हॅट म्हणजेच काय, एक्स्ट्रीमली अनलाइकली टू हॅपन. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे अशी गोष्ट म्हणजेच काय, जी गोष्ट या ठिकाणी अनलाइकली टू हॅपन म्हणजे घडणार या ठिकाणी जे आहे तर ही आय विल ईट याचं उत्तर याचं हे येईल. टॉक थ्रू वन्स हॅट, टॉक थ्रू वन्स हॅट म्हणजे एखाद्याच्या टोपीमधून बोलणं. मग टॉक टू वन्स हॅट याचा अर्थ काय होतोय, वन्स हॅट. मग काय होईल, टॉक टू वन्स हॅट. मग इथं टॉक आलंय म्हणजेच काय होईल, निश्चितच मग टॉक नॉनसेन्स याचा अर्थ काय होईल, मग टॉक नॉनसेन्स. आणि त्याच्यानंतर बघा इथं पास द बक, पास द बक म्हणजेच काय, या ठिकाणी ट्रान्सफर द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय, रिस्पॉन्सिबिलिटी पास करणे. तर यामध्ये काय होईल, मग थांबा एकच मिनिट, 1चं 3 आलं. बी जे आहे तर बीचं काय होतंय, 2 नंबरचं ऑप्शन येत आहे. सीला 4 आणि डीला 1. मग अशा प्रकारचं बघा 3 2 4 1, 3 2 4 1. तर या ठिकाणी जे आहे तर 3 2 4 1, 3 2 4 1 म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन येस बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता पुढचं आहे या ठिकाणी, आय हॅड लंच विथ क्लेव अँड पीटर, दे टॉक शॉप द होल टाईम. म्हणजे याचा अर्थ काय होता, मी या क्लिव्ह आणि पीटर सोबत काय केले, क्लाइव्ह आणि पीटर सोबत लंच घेतलं अँड दे टॉक शॉप द होल टाईम. म्हणजेच या ठिकाणी टॉक शॉप याचा अर्थ काय होतोय, लंच करताना पण त्यांच्या शॉप संदर्भात बोलले असा आपण अर्थ घेऊ. याचा अर्थ काय होतोय, म्हणजेच लंच करताना सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांचा जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाबद्दलच बोलत होते. कशाबद्दल, आपण म्हणतो ना आता जेवण करताना जो बिझनेस असेल किंवा कुठलंही काम असेल त्याचं आपण डिस्कशन नाही केलं पाहिजे. तर म्हणजे वर्क रिलेटेड आपण बोललं नाही पाहिजे. घरामध्ये आपण वर्क रिलेटेड म्हणा, ऑफिस रिलेटेड म्हणा, आपण बोललं नाही पाहिजे. तर याचा अर्थ असा होईल या ठिकाणी, मग डिस्कस वर्क रिलेटेड मॅटर्स म्हणजे जेवण करताना सुद्धा त्यांनी काय केलं, टॉक शॉप म्हणजेच काय, शॉप बद्दलचं काम त्या ठिकाणी जे आहे ते चर्चा केली, म्हणजेच त्यांच्या कामासंदर्भातलं डिस्कशन केलं या अर्थाने. हर बर्थडे इज, आपण या ठिकाणी हे तर आपण अशा पद्धतीने म्हणतो हर बर्थडे इज कमिंग अप सून. काय म्हणतो आपण, कमिंग अप सून या ठिकाणी हे बरोबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 31 नंबरचा प्रश्न आहे 31. डू नॉट रन डाऊन युअर सुपेरियर्स इन ऑफिस. आता रन डाऊन म्हणजेच काय म्हणतो आपण त्यांना, काय म्हणू आपण त्याला, ब्लेम करणं, क्रिटिसाइज करणं या अर्थाने आपण म्हणतोय. आता ओव्हरकम म्हणजेच काय, मात करणे होत आहे. सरपास इन बॅड कंडिशन ॲक्शन या ठिकाणी तर हे होणार नाही. टू टॉलरेट म्हणजेच काय असते, टॉलरन्स म्हणजेच काय, सहन करणे म्हणतो. आणि कंडेम म्हणजेच काय म्हणतो आपण, धिक्कार करणे. मग धिक्कार करणे या अर्थाने डिअर फ्रेंड्स होईल असं वाटतंय. म्हणजे डू नॉट कंडेम युअर सुपिरियर्स इन ऑफिस, तर त्यांचा धिक्कार करू नका या अर्थाने जे आहे तर यस 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी येईल. 4 नंबरचं जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी आपण जर सगळा विचार जर केला ह्या सगळ्या मिनिंगचा तर निश्चितच आपल्याला काय होतंय, 4 नंबरचं ऑप्शन जे आहे तर 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू आपण. आता सरपास म्हणजेच काय म्हणतो आपण, चांगले करणे. चला नेक्स्ट बघा, पार करणे, चांगले करणे. नेक्स्ट आहे यामध्ये बघा हा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न जर तुम्ही बारकाईने जर पाहिला तर खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न विचारत असताना त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे विचारलाय. खूप सोपा प्रश्न आहे पण वेगळ्या प्रकारे विचारलाय. मग आपण काय करतो, सेल्डम वापरले. मग सेल्डम जर वाक्याच्या सुरुवातीला वापरला तर आपण त्याच्यानंतर काय करतो, हेल्पिंग व्हर्ब घेतो, नंतर करता घेतो. पण हा प्रश्न चुकलाय कुठं, हे वाक्य चुकलंय कुठं,
तर हे वाक्य बरोबर आहे का नाही, तर हे वाक्य चुकलंय कुठे, यस डिअर फ्रेंड्स. बारकाईने जर पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला. मोर कॉस्टलियर, मग आपला डिग्रीचा नियम काय सांगतोय, जेव्हा आपण ER प्रत्यय लावतो CD करताना तर त्यावेळेस आपण त्याला मोर वापरत नाही. मग कॉस्टलियर या ठिकाणी काय पाहिजे, कॉस्टलियर या ठिकाणी बरोबर आहे, इथं मोरची गरज नाही, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य इनकरेक्ट आहे. काय पाहिजे होतं, तर फक्त कॉस्टलियर पाहिजे होतं. द चर्च नीड्स टू फाइंड न्यू वेज ऑफ, टू फाइंड न्यू वेज ऑफ. मग रिचिंग विथ म्हणायचंय का रिचिंग आउट म्हणायचंय, तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, आपण जनरली काय करतो डिअर फ्रेंड्स, यामध्ये जे आहे तर रिचिंग आउट, रिच आउट म्हणतो आपण, रिच आउट टू यंग पीपल, म्हणजेच काय त्यांच्यापर्यंत पोहोचणं. हिज टीचर्स सीम टू हॅव, वाक्य काय आहे, हिज टीचर्स सीम टू हॅव डॅश डॅश हिम. मग याच्यामध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स निश्चितच याचं काय चौथं ऑप्शन याच्यामध्ये पुढच्या पेजवरती दिलेलं आहे, गिवन अप ऑन. तर याच्यामध्ये जे आहे तर गिवन अप ऑन हिम आपण या अर्थाने वापरतोय, गिवन अप ऑन हिम. नेक्स्ट पुढं आहे, पुढचा प्रश्न बघा आता काय, अ बुल इन चायना शॉप, अ बुल इन चायना शॉप. मग याचं मिनिंग काय होणार आहे, अ पर्सन बिहेविंग इन ऑकवर्ड वे, एकदम वेगळ्या प्रकारे बिहेव करणारा व्यक्ती, त्याला आपण म्हणतोय. आता अ पर्सन लुकिंग फॉर प्रे म्हणजेच काय, भक्ष्यासाठी सर्च करणं या ठिकाणी होते, तर हे चुकीचं आहे. प्रे म्हणजेच भक्ष्य असते. अ पर्सन नॉट इंटरेस्टेड इन एनिथिंग म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाही, तर हे थोडं हे तीनही ऑप्शन जर बघितलं तर आपल्या लक्षात येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, युफेमिझम. आता युफेमिझम जो आहे तर युफेमिझम हा शब्द जर पाहिला तर त्याचा अर्थ काय होतोय, सर्क्युमलोक्युशन. तर याचा आपण म्हणतो द्राविड म्हणजे एक सौम्य भाषेमध्ये सांगणे, काय म्हणतो आपण त्याला, सौम्य भाषेमध्ये आपण समजावणे. तर त्यामुळे याचं उत्तर काय होईल मग सी, सर्क्युमलोक्युशन म्हणजेच काय म्हणतो आपण सौम्य भाषेमध्ये सांगणे. त्याच्यानंतर बघा तर नोस्टॅल्जिया. आता नोस्टॅल्जिया म्हणजेच काय या ठिकाणी असणार आहे, मग या ठिकाणी होम सिकनेस, काय म्हणतो आपण त्याला, होम सिकनेस. मग याचं डी येईल. मग इफेमेरल या ठिकाणी काय, इफेमेरल. आता क्लॅन्डेस्टाईन हा जो शब्द तर हा परीक्षेमध्ये याच्या अगोदर विचारला एमपीएससीने. क्लॅन्डेस्टाईन म्हणजेच काय असते, सिक्रेटिव्ह. मग याचं काय होईल, सिक्रेटिव्ह म्हणल्याच्यानंतर ए. आता राहिलेला ऑप्शन काय आहे, बी असणार आहे. मग याचं मग CDBA कुठं ऑप्शन आहे, CDBA. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येईल. मग चला पुढचा प्रश्न बघू आपण. या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. तर डिअर फ्रेंड्स आता यामध्ये जे आहे तर खरं पाहता जेव्हा 2 वाक्य 2 क्रियापद म्हणजे 2 इन्फिनिटिव्ह अँडने जोडले जातात, तर त्याचा नियम असा आहे की 2 इन्फिनिटिव्ह जर अँडने जोडले असतील तर दुसरं इन्फिनिटिव्ह जे असतं तर त्याचं टू जे आहे तर टू हे ओमिट केलं जातं, असा एक रूल आहे. त्या नियमाचा जर विचार केला तर त्याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी यायला पाहिजे. मग याच्यामध्ये इथं बघा इंटेंट टू सीट आणि इथं रोट आहे, मग हे तर येणारच नाही. आणि इथं तर हॅड प्लस V3 हे तर येणार नाही. मग याच्यामध्ये काय 1 नंबर किंवा 2 नंबर, पण जो नियम आहे तर त्या नियमाचा जर विचार केला तर मला असं वाटतं की या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता हा जो प्रश्न आहे तर खरं पाहता डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे तर अशा प्रकारचा प्रश्न एमपीएससीने फर्स्ट टाइम विचारला क्वेश्चन टॅगवरती. अनेबल टूचं वाक्य दिलं, रघु वॉज अनेबल टू अटेंड द इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये हे तर येणार नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. एक तर प्रश्न उत्तर काय येणार, वॉज ही किंवा वॉजंट ही. आता लक्ष द्या, रघु वॉज अनेबल टू अटेंड द इंटरव्ह्यू यामध्ये वाक्य दिलेलं वाक्य दिसताना आपल्या या ठिकाणी वाक्य काय होकारार्थी आहे, म्हणजे आपण काय करतो टॅग वॉजंट ही करणार. मात्र अनेबल हा शब्द जो आहे तर निगेटिव्ह आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतोय अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाच नाही, आतापर्यंत एमपीएससीने विचारलाच नाही. मग रघु वॉज अनेबल टू अटेंड द मीटिंग इंटरव्ह्यू या वाक्याचा जर आपण अर्थाचा विचार केला, रघु इंटरव्ह्यू अटेंड करू शकला नाही. हो का नाही का, म्हणजे वाक्य जर नकारार्थी असेल तर आपण काय म्हणतो मराठीत, हो का नाही म्हणजे वाक्य जर नकारार्थी असेल तर हो का म्हणतोय. आणि वाक्य जर हो करायचं असेल तर काय म्हणतो आपण बोलताना, नाही का हो का आपण बोलतो ना, त्याला म्हणतो क्वेश्चन टॅग. याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की याचं उत्तर डिअर फ्रेंड्स काय असणार आहे, वॉज ही येणार आहे. तर बघू आपण एमपीएससीचं उत्तर काय देते.
कारण याच्यामध्ये खरं पाहता हे अशा प्रकारचा फर्स्ट टाइम प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे. हां, बाकी मग ते लिटल असेल, फ्यू असेल ह्या शब्दाबद्दलचे विचारलेत, परंतु अशा प्रकारचा प्रश्न हा पहिल्यांदा विचारलेला आहे. इंडोलंट हा शब्द इंडोलंट हा शब्द परीक्षेमध्ये MPSC याच्या अगोदर पण विचारलेला आहे. इंडोलंट म्हणजेच काय असते? आळशी. काय असते? आळशी. मग लेझी, पॅसिव्ह, स्लोथफुल हे सगळे तिन्ही पण शब्द काय आहेत? याचे समानार्थी शब्द आहेत आणि विरोधार्थी विचारले म्हणजेच आपल्या याचं उत्तर काय असणार आहे? ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय या अर्थाने होईल. आता होर्ड आणि होर्ड आणि हॉर्ड जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे दोन शब्द जे आहेत तर याच्यामध्ये कशाचे एक्झाम्पल आहेत आपल्याला त्याचे ऑप्शन्स जे आहेत तर ते पुढच्या पेजवरती आपल्याला दिलेले आहेत. तर आता होर्ड जे आहे तर HOARD होर्ड याचा काय होत आहे? याचा अर्थ होतोय साठा. काय म्हणतो आपण याचा? साठा जो आहे तर साठा म्हणतो आपण होर्ड म्हणजे. आणि जे HORDE आहे तर त्याचा अर्थ होतोय जमाव किंवा टोळी या अर्थाने आपण वापरतोय. आता बघा प्रश्न इथं काय विचारलाय, मग हे हिपोनिम आहे का? आता हिपोनिम ही कॉन्सेप्ट काय आहे? तर हिपोनिम ही जी कॉन्सेप्ट आहे तर काय असणार त्याच्यामध्ये लक्ष द्या. एकाच जे आहे तर त्याच्यामध्ये सब कॅटेगरी कशाची तरी काय असणार आहे? सब कॅटेगरी त्याचीच काय असणार आहे? सब कॅटेगरी तर आपण म्हणतोय हिपोनिम. म्हणजेच कसं असणार आहे? व्हेजिटेबलची सब कॅटेगरी काय? मग याच्यामध्ये काय असणार आहे? पोटॅटो असेल तर ते त्याला आपण म्हणतोय हिपोनिम्स म्हणतोय. मग सिनोनिम्स तर समानार्थी, अँटोनिम्स तर विरोधार्थी. मग होर्ड हे जे आहेत तर हे समानार्थी शब्द आहेत का? नाही. मग हे काय आहेत? होमोनिम आहेत. मग या ठिकाणी काय होईल? होमोनिम. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स हे काय अशाचे एक्झाम्पल असतात? होमोनिमचेच आहेत. मग त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स या ठिकाणी यामध्ये मग होमोनिम याचं उत्तर होईल. ही वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड तर तो खूप थकलेला होता. परंतु द नॉईज केप्ट हिम अवेक परंतु जे नॉईज आहे तर त्यांनी काय केलं? त्याला जागच ठेवलं. म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रास्ट दाखवलंय म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचं उत्तर अशा प्रकारे देऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम हे वाक्य सीडीचं आहे. सीडीचं वाक्य त्याला आपल्याला काय करायचं? सीडीच्या वाक्याचं आपण PD करतोय. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे. मग आपल्याला ह्याचं PD करायचं आहे. मग PD काय होईल? PD करताना आपण काय करतोय? आय एम घेणार सुरुवातीला. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून हे वाक्य नकारार्थी करायचं. मग काय करायचं? आय एम नॉट. नंतर आपण आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू आर. यू आर अशा प्रकारे होईल. मग आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू आर या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येईल. चला पुढचा प्रश्न बघू. इफ आय वर बघा मूडचे 2 प्रश्न विचारते MPSCने. MPSCचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे बरं का मूड. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते मूड हा आपल्याला हमखास परीक्षेमध्ये मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. ज्यावेळेस इफ आय सोबत वर वापरलं जातं. इफ आय वर द प्राईम मिनिस्टर आय वुड इरॅडिकेट पॉवर्टी. जर मी पंतप्रधान असतो तर मी जी गरिबी आहे ते गरिबीचं निर्मूलन केलं असतं. तर याच्यामध्ये काय आहे? जर मी पंतप्रधान असतो तर काल्पनिक बोलताना आपण काय करतो? सबजंक्टिव्ह मूड वापरतो. काय वापरतो? सबजंक्टिव्ह मूड या ठिकाणी बरोबर. आता एक्सप्लोर जे आहे एक्सप्लोरेशन. मग या ठिकाणी एक्सप्लोरेशन आपण या ठिकाणी याचं नाऊन फॉर्म विचारला आहे म्हणून त्याचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन येईल. आणि अंकल बॉब टूक डेव्हिड. आता अंकल बॉब या ठिकाणी वाक्याचा कर्ता कोण आहे? अंकल बॉब या ठिकाणी वाक्याचा कर्ता आहे. हा झाला सब्जेक्ट. हे टूक काय झालं? हे व्हर्ब आहे. आणि हे डेव्हिड जे आहे ते डेव्हिड हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचे जेव्हा 2 शब्द जे आहेत तर अँडने जोडले जातात तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? अँडने जर जोडले असेल तर पहिला शब्द ज्या केसमध्ये आहे, ज्या फॉर्ममध्ये येतात तो दुसरा पण शब्द त्याच फॉर्ममध्ये असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं काय करायचंय? हा शब्द आपण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये लिहायचा आहे. मग आय हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे का नाही? तर ते कशामध्ये आहे? नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. कर्त्याचं काम करत आहे. माय हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. मग याचं उत्तर निश्चितच काय असायला पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय आहे? मी. मग आय हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असते त्याचं ऑब्जेक्टिव्ह केस मी होतं. वी हे सब्जेक्टिव्ह नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह केस अस होत आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार? हे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. हा जो स्टेनोग्राफरचा पेपर आहे तर या स्टेनोग्राफरच्या पेपरचं ग्रामर आणि व्होकॅब्युलरीच्या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे.